राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। सर्व शेतकरी आता डबल खुश झाले आहेत। पीएम किसानचे 2000 रुपये शेतकऱ्यांना आले आहेत। त्याच बँकेच्या खात्यावरती 23,000 रुपये पीक विमा थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता पाहू शकता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। 90 लाख शेतकरी आनंदाने आज नाचू लागलेत, कारण त्यांना पीएम किसानचे 21व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी मिळाले आहेत। ज्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसानचे 2000 रुपये जमा झाले आहेत, त्याच बँकेच्या खात्यावरती या 10 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे देखील 23,000 रुपये या ठिकाणी आता जमा करण्यात या ठिकाणी येणार आहेत। जर तुम्हाला आता थोडाफार पीक विमा आधी जमा झालेला असेल तरी सुद्धा डबल पीक विमा या ठिकाणी आज सोडण्यात येणार आहे। कृषी विभागाच्या माध्यमातून सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। गेल्या महिनाभरापासून शेतकरी पीक विम्याची वाट बघत होते, परंतु काही तांत्रिक प्रॉब्लेममुळे आता हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेला नव्हता। परंतु बँकांचा प्रॉब्लेम हा दूर झालेला आहे आणि पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू झालंय। पीएम किसान योजनेचे 2000 रुपये शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून जमा झाले आहेत। त्याच शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचे हेक्टरी 23,000 रुपये या ठिकाणी आज थोड्याच वेळामध्ये बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता जमा करण्यात या ठिकाणी येणार आहेत। परंतु सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप या ठिकाणी होणार नाही आहेत। फक्त 10 जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। या 10 जिल्ह्यातील तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला पीएमचे 21व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी नुकताच मिळाले असतील, तर तुम्हाला 2022चा 2023चा 2024चा या 3 वर्षांमध्ये जर तुम्ही पीक विमा जर भरलेला असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आल्या। कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये आता पीक विमा 23,000 रुपये मिळणार आहे, नक्की पहा। आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलाय। पीक विम्याचा या ठिकाणी फक्त मागील 2 महिन्यामध्ये पाठीमागे पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला होता। केंद्र सरकारचे कृषी मंत्री आता या ठिकाणी स्पष्टपणे त्यांनी सांगितले की पीक विम्याचे 3 टप्पे असणार आहेत। पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा। पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांना वाटप हे या ठिकाणी पूर्णपणे झालेलं आहे। दुसरा टप्पा सरकारने मागच्याच आठवड्यामध्ये या ठिकाणी सुरू आता केलेला आहे, परंतु काही बँकांचा तांत्रिक प्रॉब्लेम आला होता। त्यामुळेच ज्या पीक विमा सोडणाऱ्या कंपन्या आहेत तर त्यांना सुद्धा काहीतरी अडचण होती आणि त्यामुळेच हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यापर्यंत अजूनपर्यंत या ठिकाणी जमा झालेला नव्हता। परंतु आज सर्व बँकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानचे पैसे या ठिकाणी मिळालेत। तशाच प्रकारे त्याच बँकेच्या खात्यावरती आज 10 जिल्हे, उद्या 10 जिल्हे, परवा दिवशी 10 जिल्हे, असं टोटल 30 बघा जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी 3 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आजपासून या ठिकाणी जमा करण्यात येतोय। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, परंतु फक्त 30 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। उरलेले 6 जिल्हे जे आहेत तर त्या जिल्ह्यामध्ये आता चौकशी करण्यात येणार आहे, कारण मागच्या वेळी जो पीक विम्याचा पहिला टप्पा या ठिकाणी मागच्या 2 महिन्याच्या पाठीमागे मिळाला होता, तर यामध्ये अशा पण शेतकऱ्यांचा हप्ता या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक विम्याचा गेला होता। ज्या शेतकऱ्यांनी 2022ला 2023ला 2024ला असेल तर या 3 वर्षांमध्ये चुकीच्या मार्गाने पीक विमा भरलेला होता, अशा पण या ठिकाणी आता जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना पीक विमा गेला होता। त्यामुळे 6 जिल्ह्यामध्ये चौकशी करण्यात येणार आहे आणि मगच पीक विमा या ठिकाणी आज कोणाकोणाला सोडण्यात येणार आहे, नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, आता 36 जिल्ह्यापैकी 6 जिल्ह्यामध्ये पीक विमा लेट येणार असल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे आज नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतोय, नक्की बघा। आता या ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे बघणं, कारण शेतकऱ्यांना पीएम किसानचे 2000 रुपये बँकेत मिळालेत। आता शेतकरी प्रतीक्षा करू लागलेत की पीक विमा नेमकं कधी मिळणार। आता बघा, आता आज त्या ठिकाणी आता 1 तासांच्या आतमध्ये या 10 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचा लाभ शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये आता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। अगदी काही थोड्याच वेळामध्ये पुढील बघा 1 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती हेक्टरी 23,000 रुपयेपर्यंत पीक विमा आज जमा करण्यात येणार आहे। आता तुमच्या मनामध्ये या ठिकाणी नक्कीच प्रश्न पडला असेल की 23,000 इतका जास्त कसं काय पीक विमा या ठिकाणी जमा होतोय। तर बघा, याबद्दल राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी स्पष्टपणे आता सांगून टाकलं आहे की हा जो पीक विमा आहे तर तो 1 वर्षाचा नाही आहे,
तर 2022चा, 2023चा पण आहे आणि 2024चा, असं 3 वर्षांचा एकत्रित पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून दुसरा टप्पा या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे। त्यामुळेच हा पीक विमा या ठिकाणी तुम्हाला जास्त येऊ लागलाय। आता बघा, आज कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे, उद्या कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येणार आहे, परवा कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यात येणार आहे, याची सविस्तर अपडेट सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या। त्यामुळे तुम्हाला जर या ठिकाणी 10 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा जर या ठिकाणी असेल, या 10 जिल्ह्यामध्ये जर तुमचा जिल्हा निवडला असेल, तर तुम्हाला पुढील 1 तासांच्या आतमध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येतोय। त्यानंतर तुमचा नंबर उद्याच्या 10 जिल्ह्याच्या लिस्टमध्ये असेल तर तुम्हाला उद्या पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। जर उद्या जर नसेल तर परवा दिवशी मात्र 100% तुमच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे। परंतु राज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा 3 दिवसामध्ये आज उद्या परवा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। उरलेल्या 6 जिल्ह्यामध्ये मात्र चौकशी या ठिकाणी करूनच तुम्हाला आता या ठिकाणी पीक विमा जमा करण्यात येणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला जर मिळाला असेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती अगदी पुढील 1 तासांच्या आतमध्ये 10 जिल्ह्यामध्ये 23,000 आता हेक्टरी पीक विमा जमा करण्याचे आदेश कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी महत्त्वाची अपडेट बँकांना या ठिकाणी आता देऊन टाकल्याचं समजतंय। अखेर शेतकऱ्यांसाठी पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आलाय। यासाठी जवळपास 7,400 कोटी रुपये मंजूर सुद्धा करण्यात आले आहेत। मग आता 10 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांना पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये आता मिळाले असतील। फक्त त्या शेतकऱ्यांना आता पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्याचे पैसे या ठिकाणी वितरण आता सुरू करण्यात आले आहे। शेतकरी मित्रांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आता म्हणावं लागेल, कारण डबल लाभ आता शेतकरी बांधवांना या ठिकाणी मिळणार आहे। सरसकट सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर करण्यात आलाय। आता बघा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात येतोय। आज 10 जिल्हे, उद्या 10 जिल्हे, परवा दिवशी 10 जिल्हे, असं टोटल राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 30 जिल्ह्यामध्ये आता हा पीक विमा आज थोड्याच वेळामध्ये तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येतोय। पहिल्या टप्प्यामध्ये फक्त काही मोजक्या जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी आता मागील 2 महिन्यामध्ये जमा करण्यात आलाय। पीएम किसान योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळालाय। फक्त त्या शेतकऱ्यांची लिस्ट पीक विमा सोडण्यासाठी बँकांना या ठिकाणी दिल्या। ज्या शेतकऱ्यांना पीक विमा कमी मिळालाय व त्यांना पीक विमा मिळालाच नाही, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। यामध्ये एक अट सरकारची आता अशी आहे, ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा 21व्या हप्त्याचे 2,000 रुपये मिळालेत, फक्त त्यांनाच हप्ते या ठिकाणी पीक विमा बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। आता बघा याचं कारण या ठिकाणी आता सरकारने सांगितलंय, फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांनाच पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती दिला जाणार आहे। यासाठी पीएम किसानच्या 21व्या हप्त्याचे जे शेतकरी पात्र ठरले आहेत त्यांनाच पीक विमा आता मंजूर करण्यात येतोय। आता बघा जे शेतकरी सरकारने निवडलेल्या आजसाठी या 10 जिल्ह्यामध्ये राहतात आणि या 10 जिल्ह्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती मिळाले असतील तर त्यांनाच पीक विम्याचे 23,000 रुपये हेक्टरी तुमच्या बँकेच्या खात्यावरती पुढील 1 तासांच्या आतमध्ये जमा करण्याचे आदेश कृषी विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी आता आलेले आहेत। तुम्हाला खरं सांगायचं म्हणलं तर पीक विमा आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये एकत्र तुम्हाला पाठवणार होते, परंतु पीक विमा केंद्र सरकारचा आहे, तो डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता या ठिकाणी जमा होत असतो आणि त्यामुळेच फक्त पीएम किसान योजनेचे शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याचे पैसे सोडलेत। तुम्हाला पण नक्कीच 2,000 रुपये या ठिकाणी मिळालेच असतील। त्यामुळे पीक विमा पुढील 1 तासांच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आले। त्यामुळे पीक विमा तुम्हाला जर कमी मिळाला असेल किंवा पीक विमा तुम्हाला मिळालाच नसेल तर इथून पुढे तुम्ही आता काळजीपूर्वक या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। गेल्या 1 महिन्यापासून सोशल मीडियावर बातम्या पसरल्या होत्या की पीक विमा आज येईल, उद्या येईल, परंतु शेतकरी मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। त्या 36 जिल्ह्यापैकी फक्त 6 जिल्ह्यामध्ये पीक विमा आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये मागच्या 2 महिन्यामध्ये वाटप करण्यात आला आहे, असं कृषी विभागाच्या माध्यमातून आता या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्यामुळे 30 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा अजून वाटायचा बाकी आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणतीही काळजी करू नये, कारण यामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे आता हा पीक विमा वाटलेला नव्हता, परंतु ही तांत्रिक अडचण सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सॉल्व्ह झाल्या आणि पीएम किसान योजनेचे
2,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा झालेले आहेत। त्या शेतकऱ्यांना पीक विमा देखील पुढील एका तासांच्या आतमध्ये जमा करण्यात येतोय। कोणताही अपात्र या ठिकाणी यादी सरकारने लावलेली नाही। कोणला सुद्धा अपात्र या ठिकाणी करून बाहेर सुद्धा काढलं नाही। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरसकट आता पीक विमा या 10 जिल्ह्यामध्ये आता जमा करण्यात येतोय। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये हरभरा पीक असेल, ज्वारी पीक असेल, बाजरी पीक असेल, कापूस पीक असेल, सोयाबीन पीक असेल, मूग पीक असेल, उडीद असेल, अशा प्रकारच्या 35 प्रकारच्या पिकांच्या या ठिकाणी पीक विमा या ठिकाणी 2022 पासून 2024 पर्यंत अगदी 3 वर्षांच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांनी फक्त पीक विमा केंद्र सरकारला या ठिकाणी भरायचं काम केलं होतं। 22ला, 23ला, 24ला फक्त शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता। अखेर याला यश आल्याचं पाहायला मिळतंय। अखेर पीक विम्याचा दुसरा टप्पा आता वाटण्यासाठी मुहूर्त लागलाय। पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी वाट बघून थकले होते, परंतु त्यांना पीक विमा जमा झालेला नव्हता। अखेर पीक विमा वाटपाला आज सुरुवात झाल्या। आता बघा शेतकरी मित्रांनो, आज नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये आज निवडण्यात आलाय तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। फक्त 36 जिल्ह्यापैकी 10 जिल्ह्यामध्येच हा पीक विमा आज या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे। जवळपास शेतकऱ्यांना 23,000 रुपये पीक विमा हेक्टरी आज जमा करण्यात येतोय। त्यामुळे 10 जिल्ह्यांची यादी कोणकोणती आहे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। पहिला जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय, ज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना मागच्या वेळी पीक विमा अजिबात या ठिकाणी मिळालेला नव्हता, तर त्यांना आज हा पीक विमा जमा होतोय, तो म्हणजे रायगड जिल्हा। पहिल्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय। या रायगड जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासाठी जे पात्र ठरलेत त्यांना 2,000 रुपये जमा झालेत। फक्त त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रायगड जिल्ह्यामध्ये हा पीक विम्याचे 23,000 रुपये पुढील एका तासांच्या आतमध्ये या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहेत। शेतकरी मित्रांनो, तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये आहे का? तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये निवडला आहे का? तुम्हाला नक्की बघायचं आहे। यामुळे इथून पुढे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे। पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय रायगड जिल्हा। या जिल्ह्यामध्ये जे शेतकरी PM किसान योजनेचे 2,000 रुपये त्यांच्या खात्यात मिळालेत त्यांच्या खात्यावरती आता या ठिकाणी लाभ मिळणार आहे। पहिला जिल्हा रायगड। दुसरा जिल्हा बघा कोणता आहे? आता बघा, या पीक विम्याचे 23,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला जमा करण्याचे आदेश मिळालेत। 2022, 2023, 2024 या 3 वर्षांच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालंय, आता ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 2,000 रुपये बँकेच्या खात्यावरती वितरण या ठिकाणी झालंय, फक्त त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू केला असल्याचं सांगितलंय। आता बघा, या ठिकाणी पहिला जिल्हा सांगितला, या ठिकाणी रायगड जिल्हा। 2 नंबरचा जिल्हा आहे लातूर जिल्हा। जवळपास 20% शेतकऱ्यांना पीक विमा आतापर्यंत मिळालाय। बाकीचे शेतकरी वाट बघत होते, त्यांना सुद्धा पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज येणार आहे। आता ही मोठी अपडेट समोर आल्या। त्यानंतर पुढचा जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे, लक्ष देऊन बघा। ज्या जिल्ह्यामध्ये जवळपास शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 2,000 रुपये नुकताच मिळालेत, त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। त्यांना तातडीने 23,000 रुपये तुमच्या खात्यावरती आता मिळणार आहेत। तुमचा जिल्हा आहे का? लक्ष देऊन बघा। तुमचा जिल्हा यादीमध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा पुढील एका तासांच्या आतमध्ये पीक विम्याचे तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे। पुढचा जिल्हा कोणता सांगण्यात आलाय पहा। आता बघा, या पुढच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा 23,000 रुपये तुमच्या खात्यावरती आता मिळणार आहेत। आता तुमचा जिल्हा कोणता आहे लक्ष देऊन बघा। या यादीमध्ये तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा पुढील एका तासांच्या आतमध्ये PM किसान योजनेचे त्या ठिकाणी पैसे जमा झाले असतील तर तुम्हाला पीक विम्याचे देखील आता या ठिकाणी पैसे जमा होणार आहेत। तर पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग जिल्हा। आता या जिल्ह्यामध्ये PM किसान योजनेचे शेतकऱ्यांना पैसे मिळाले असतील तर त्यांना 2,000 रुपये या ठिकाणी मिळाले असतील तर त्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे 23,000 रुपये या ठिकाणी जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेत। या जिल्ह्यामध्ये जवळपास 5 लाख लाभार्थी शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरलेत। तुम्हाला सुद्धा थोड्याच वेळामध्ये पीक विम्याचे 23,000 रुपये कुठले 2022, 2023, 2024 3 वर्षामधला हा पीक विमा जमा करण्यात येऊ लागलाय। तुमचा जिल्हा पुढे असणार आहे, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय चंद्रपूर जिल्हा। आता बघा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँकेच्या अकाउंटवर आधार कार्ड लिंक केलंय त्यांना 2,000 रुपये या ठिकाणी PM किसानचे आता या ठिकाणी मिळालेत। फक्त त्यांनाच या ठिकाणी पीक विम्याचे 23,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती येण्यासाठी प्राधान्य मिळालंय। त्यानंतरचा पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय, ज्या जिल्ह्यामध्ये आता पीक विमा थोड्याच वेळामध्ये तुम्हाला जमा होतोय त्या जिल्ह्याचं नाव आहे यवतमाळ जिल्हा। जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असाल आणि आज PM किसानचे पैसे घेतला असाल तर पीक विमा जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून आता आले आहेत।
बघा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू झालाय। सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूर, गडचिरोली, धुळे, अकोला या सर्व जिल्ह्यामध्ये आता पीक विम्याचा दुसरा टप्पा आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेत। त्यामुळे तुम्हाला लवकरच पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। फक्त तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून घ्या, तुम्हाला सुद्धा पीक विम्याचे पैसे जमा या ठिकाणी करण्यात येणार आहेत। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।